विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 10वा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. आपण 10वा प्रश्न बघत आहोत. या ठिकाणी सर्वांनी बघा, माझ्याकडे सर्वांनी बघायचं आहे. 10वा प्रश्न काय म्हणतो? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाईन सेगमेंट ए बी. बरोबर आहे. हे बघा, हे सेगमेंट ए बी आहे, हा सेगमेंट ए बी आहे जो आपण या ठिकाणी काढला. आणि त्याच्यामध्ये काय म्हणलंय त्यांनी? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. प्रश्न लक्षात घ्या. 10वा, 11वा आणि 12वा हा प्रश्न, मी तुम्हाला माझा शर्ट पण बदललेला दिसून येईल. हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा मी काय म्हणूयात आपण त्याला, आपण थोडासा वेळ लावून घेतलेला प्रश्न आहे. जरा मोठा प्रश्न आहे. 10वा, 11वा, 12वा ज्या या शेवटच्या आपण जे म्हणूयात या कोऑर्डिनेट मधल्या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा हा प्रॉब्लेम, शेवटचे 3 प्रॉब्लेम आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ द ट्रायसेक्शन. आपल्याला या सेगमेंट वरल्या 3 कोऑर्डिनेट्स काढायचे ट्रायसेक्शन मधल्या. ठीक आहे. ऑफ द लाईन सेगमेंट ए बी विथ ए किती पॉइंट आहे म्हणताय? ए कोऑर्डिनेट किती आहेत? 2 आणि 7 आणि बी चे आहेत -4 आणि 8. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण या ठिकाणी ए आणि बी सेगमेंट या ठिकाणी टाकला आणि या ठिकाणी ट्राय मध्ये म्हणजे 3 ह्याच्यामध्ये हे डिवाइड केलं. पहिला एक झाला बघा, हा ए, इथे एक झाला ए क्यू, हा क्यू पी आणि पी बी, ह्या 3 मध्ये हे ट्रायसेक्शन मध्ये हे डिवाइड झाले. लक्षात येतं या ठिकाणी ए क्यू, क्यू पी आणि पी बी. मग मध्ये पॉइंट कोणता आला? मध्ये क्यू आणि पी पॉइंट आपण सपोज केला. या ठिकाणी आपला कॉर्नरचा पॉइंट सेगमेंटचा ए वाला एक होता आणि बी वाला एक होता. ए चे कोऑर्डिनेट किती आहेत? 2 आणि 7. बी चे कोऑर्डिनेट किती आहेत? -4 आणि -8. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्ष द्या थोडंसं. आपण ए च्या ठिकाणी 2 आणि 7 कोऑर्डिनेट दिले, त्याला x1 आणि y1 नाव दिलं. या ठिकाणी क्यूच्या जागी जे मध्ये आपण ट्रायसेक्शन टाकलेला आहे, हा 1, हा 2, हा 3, तर क्यूच्या ठिकाणी x2 आणि y2 दिलं. आपल्याला x2 y2 चे पॉइंट्स काढायचे आहेत, म्हणजे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. पी च्या ठिकाणी x3 आणि y3 दिलं. आपल्याला x3 आणि y3 चे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. आणि बी चे जे आहेत बेटा, बी चे कोऑर्डिनेट आहेत -4 आणि -8, -4 आणि -8. मग या ठिकाणी आपण बी चे कोऑर्डिनेट -4 आणि -8 या ठिकाणी सांगितले. याला आपण x4 आणि x5 या ठिकाणी म्हणलं. ही आपली फिगर झाली. ठीक आहे, ही आपली फिगर झाली. मग याच्यामध्ये आपल्याला आता आपण काय काय काढायचे आपण बघूयात. आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे आहेत मधल्या 2 पॉइंटचे. आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी ए म्हणलं. ए ला आपण काय म्हणलंय? 2 आणि 7. ए ला 2 आणि 7 कोऑर्डिनेट आहेत. त्याला x1 आणि y1 आपण म्हणलं. सर्वांनी इकडे लक्ष द्या, अतिशय व्यवस्थित सांगतोय मी. ए ला आपण 2 आणि 7 म्हणलं. हा 2 आणि 7 कोऑर्डिनेट, त्याला x1 आणि y1 आपण सांगितलं. बी साठी आपण -4 आणि -8, त्याला x4 आणि y4 या ठिकाणी सांगितलं, जे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. पहा, -4 आणि -8 ला x4 आणि y2. सर आपण x2 का म्हणलं नाही? कारण बेटा ए नंतर क्यू पॉइंट येतो, हा मधला. इथे आपण x2 y2 म्हणलं, इथे x3 y3 म्हणलं आणि इथे x4 y4 म्हणलं. असं सिक्वेन्सनी आपण म्हणत x1 x2 y1 x1 x2 x2 y2 x3 y3 असं आपण या ठिकाणी गेलेलो आहोत. त्यानंतर या ठिकाणी लक्षात द्या, पॉइंट पी क्यू ट्रायसेक्ट सेगमेंट ए बी. बरोबर आहे. ह्या पी आणि क्यू हे म्हणजे या ठिकाणी पॉइंट पी आणि क्यू जे आहेत हे ए बी ला ट्रायसेक्ट करतात. ट्रायसेक्ट करतात म्हणजे कसं बेटा? ए क्यू, क्यू पी आणि पी बी, ए क्यू, क्यू पी आणि पी बी, ए क्यू, क्यू पी आणि पी बी, अशा पद्धतीने ट्रायसेक्ट करतात. लक्षात आलं या ठिकाणी काय म्हणताय ते? मग या ठिकाणी आपण म्हणलं पॉइंट पी क्यू ट्रायसेक्ट सेगमेंट ए बी, ए क्यू आणि क्यू पी आणि पी बी हे इक्वल झाले बेटा. बरोबर आहे. ट्रायसेक्ट म्हणजे ते इक्वल झाले. हा ए क्यू, हा क्यू पी आणि हा पी बी, हा ए क्यू, हा क्यू पी आणि पी बी हे इक्वल झाले. बरोबर आहे. हे इक्वल झाले, याला आपण पहिला नंबर दिला. त्याच्यानंतर बघा, सपोज द कोऑर्डिनेट्स ऑफ ए, सपोज द कोऑर्डिनेट ऑफ ए, ए चे कोऑर्डिनेट किती आहेत बेटा? x1 आणि y1, त्याला x1 y1 दिलं. त्याच्यानंतर क्यू चे कोऑर्डिनेट किती आहेत? ए चे कोऑर्डिनेट x1 y1, क्यू चे कोऑर्डिनेट या ठिकाणी आपण दिलं x2 y2, पी चे कोऑर्डिनेट किती आहेत बेटा? x3 y3 आणि या ठिकाणी बी चे कोऑर्डिनेट किती आहेत? बी चे कोऑर्डिनेट किती आहेत? x4 y4. आता आपल्याला काय काढायचंय? टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट क्यू. बरोबर आहे. आपल्याला क्यू चे कोऑर्डिनेट काढायचे आहेत, कारण ए चे आणि बी चे ऑलरेडी आहेत. आपल्याला क्यू आणि पी याचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. तर टू फाइंड द कोऑर्डिनेट
टू फाइंड द कोऑर्डिनेट्स पॉइंट Q, ह्या Q चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी फर्स्ट वी हॅव टू फाइंड रेशो AQ आणि QB. AQ आणि QB, AQ आणि QB, बेटा AQ आणि QB चा पहिल्यांदा रेशो काढावा लागेल. ते कसं काढायचं या ठिकाणी बघा. AQ अपॉन QB, AQ ला AQ, बरोबर आहे, AQ ला AQ लिहिलं. QB म्हणजे काय रे या ठिकाणी, हा QB. हा QB कशापासून बनतो लक्षात घ्या बेटा, हा QB रेशो काढायचा आहे आपल्याला AQ आणि QB चा. तर QB कशापासून बनतो, QP प्लस PB. मग या ठिकाणी मी हेच म्हणलं, ए बेटा लक्ष दे, समोर बघ. या ठिकाणी AQ अपॉन QB इज इक्वल टू AQ अपॉन QB इज इक्वल टू, QB ला काय म्हणलं बेटा, BP प्लस QP. मग या ठिकाणी BP प्लस QP म्हणल्यानंतर हा पुढे AQ ला AQ दिला. आता मला सांगा बर, या ठिकाणी आपण काय म्हणलं होतं, इथं या हा BP आणि QP, ह्या BP आणि QP ला आपण असं म्हणू शकतो का, BP हा बघा BP आणि QP ला AQ म्हणतात, BP आणि QP ला AQ म्हणतात, कारण ते तिन्ही ट्रायसेक्शन तेवढेच आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या BP प्लस QP ला आपण AQ आणि AQ म्हणलं, बरोबर आहे, ते आपल्या सोयीसाठी म्हणलं. आणि मग या ठिकाणी AQ अपॉन हा AQ 2AQ होतो, AQ अपॉन 2AQ किती आला, हा 1/2 आला. हा इथं किती आहे बेटा AQ, हा AQ कट 1/2 या ठिकाणी राहिला. त्यामुळं रेशो काय आला AQ आणि QB चा, AQ देअरफॉर AQ आणि QB चा रेशो आला 1/2. दॅट इज त्याला काय म्हणूयात आपण 1:2. आणि ह्या 1:2 लाच बेटा आपण काय म्हणतो, M:n म्हणतो, बरोबर आहे, हे सर्वांना माहिती. ह्या रेशो जर आला त्याला आपण ह्या AQ आणि QB ला दॅट इज आपण काय म्हणतो, रेशो M:n 1:2 म्हणतो. इथपर्यंत कळालं सर्वांना, आपण इथपर्यंत कसं आलो ते कळलं सर्वांना, इझी आहे. अजून एकदा बघायचंय तुम्ही, ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे, तर मग आपण इथपर्यंत आलो, आपल्याला Q चे कोऑर्डिनेट काढायचे बाय सेक्शन फॉर्म्युला म्हणा. काय काढले आधी, मग कशाचे कोऑर्डिनेट काढायचे, x2 आणि y2 चे काढायचे. मग या ठिकाणी Q चे काढायचेत ना, मग x2 ठेवा इथं सेक्शन फॉर्म्युलाला, हा x2 इथं ठेवला, कारण ह्याचे इथं काढायचेत आपल्याला. x2 इज इक्वल टू, मग ह्याचे कोऑर्डिनेट काढताना आपण काय करतो, x2 इज इक्वल टू mx4 प्लस nx1. बघा mx4 हा इथला आपल्याला जे दिलेले आहेत mx4 म्हणतो की नाही आपण, फॉर्म्युलाचा आहे mx4 प्लस nx1 अपॉन m प्लस n. हा फॉर्म्युला आपण कसा तयार केला, हा सेक्शनल फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस आपल्याला हा कोऑर्डिनेट काढायचा आहे x2 चा, त्यावेळेस आपण काय करतो, mx1 mx4 हा बघा mx4 प्लस mx4 प्लस nx1 अपॉन m प्लस n. या ठिकाणी m ची व्हॅल्यू ठेवली 1. बघा m ची व्हॅल्यू कुठे आहे, हे बघा ही m ची व्हॅल्यू 1 आहे, ही 1 इथं ठेवली. x4 ची व्हॅल्यू कुठे बेटा, x4 ची व्हॅल्यू लक्षात घ्या बेटा, x4 ची व्हॅल्यू आहे -4, ती -4 इथं ठेवली, प्लसला प्लस ठेवला. n ची व्हॅल्यू आहे 2, जी बघा M:n, ही n ची व्हॅल्यू आहे 2 या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर x1 ची व्हॅल्यू आहे 2, आणि हा m प्लस n किती आहे 1, m प्लस n आपण 1:2 काढला होता, 1 + 2. या ठिकाणी x2 किती आला, मग x2 आला -4 प्लस हा किती आला, -4 × 1 -4, हा प्लसला प्लस, 2 × 2 4 येतो, -4 + 4 अपॉन 3 हा किती येतो 0/3. 0/3 म्हणजेच x2 0 राहतो. म्हणजे हा x2 या ठिकाणी किती येलाय बेटा, हा 0 येलाय. आता y2 काढायचा आहे, बरोबर आहे. y2 कसं काढणार, y2 इज इक्वल टू my4 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हा फॉर्म्युलाच आहे बेटा. आपण x2 ला फॉर्म्युला कसा वापरत होतो त्याच पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, त्याच पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे. कळलं सर्वांना, हा मुद्दा लक्षात घ्या बेटा, मी काय सांगतोय ते. या ठिकाणी हे थोडेसे मोठे आहेत, एक्झाम्पल मोठे आहेत, 10वा 11वा आणि 12वा हे एक्झाम्पल सेम पद्धतीचेच आहेत पण मोठे आहेत थोडेसे. हा x2 काढला, y2 चा फॉर्म्युला my4 प्लस ny1 अपॉन m प्लस n. या ठिकाणी m ठेवला आपण 1, y4 किती आहे बेटा, y4 इथं बघा, y4 किती आहे, हे बघा y4 आहे -8 ठेवला, प्लसला प्लस, n त्या ठिकाणी आहे 2 ठेवला, आणि y1 किती आहे, y1 आहे 7, तो 7 ठेवला. हा किती आला 8 × 1 -8 आला, प्लसला प्लस, 7 × 2 14 अपॉन 3, हा 2 + 1 3, हा किती आला 14 - 8
प्लस आणि मायनस मायनस होतो, 14 मधून 8 गेले 6 येतात, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, 6 बाय हा 3, 6 बाय 3 म्हणजे 3 1 जा 3, 3 2 जा 6. आपल्याला y2 किती आला बेटा, y2 किती आला या ठिकाणी, y2 आला 2 आला. ठीक आहे, y2 2 आला. म्हणजे या ठिकाणी x2 चा कोऑर्डिनेट 0, y2 चा 2 म्हणजे q चे कोऑर्डिनेट या ठिकाणी 0 आणि 2 आले. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट q आर 0 अँड 2. बरोबर आहे, 0 2 हे कोऑर्डिनेट्स आले. कळलं का? ह्याच्यामध्ये अवघड काय होतं रे बेटा, अवघड फक्त हा सेक्शन फॉर्म्युला तर आपल्याला वाचायचा आहे. आधी आपल्याला यम आणि एन, हे यम आणि एन आपण कसं काढलं, हे AQ हा बघा AQ प्लस QB न काढलं आणि AQ QP आणि PB हे तिन्ही इक्वल दाखवलं. त्याच्यामध्ये आपण यम एन काढलं. बरोबर आहे, आधी AQ आणि QB लाच 1:2 म्हणतात आणि त्याच्यामुळे दॅट इज आपण यम एन ला आपण 1:2 म्हणलेला आहे सेम. आणि त्याच्यानंतर सेक्शन फॉर्म्युला आपण x2 काढण्यासाठी mx4 प्लस nx1 आपण m प्लस n. बरोबर आहे, हे या ठिकाणी आपण वापरलेला आहे. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा. प्रत्येक वेळेस बदलतो बरं का, अकॉर्डिंग टू आपल्या गरजेनुसार हा फॉर्म्युला आपण घेऊ शकतो. बरोबर आहे, x2 काढायचे म्हणून x2 आपण इथं घेतलं आणि mx4 प्लस nx1 घेतलं. इथे y2 काढायचे म्हणजे my4 प्लस ny1 आपण m प्लस n या ठिकाणी घेतलं आणि सरळ सरळ आपण कोऑर्डिनेट काढले. आता याच्यानंतर आपल्याला हा मुद्दा इथपर्यंत समजलं बेटा, आपण q चे कोऑर्डिनेट काढले. आता आपल्याला याच्यानंतर कुणाचे कोऑर्डिनेट काढायचे बघा. आता आपल्याला P चे कोऑर्डिनेट काढायचे. ठीक आहे, आता P चे कोऑर्डिनेट कसे काढतो रे, P चे कोऑर्डिनेट कसे काढतो बघा. P चे कोऑर्डिनेट QP इज इक्वल टू PB. हा QP इज इक्वल टू PB होतो कोणी, हा QP आणि PB इक्वल होतो ना, हा QP आणि PB हा इक्वल होतो. आता या ठिकाणी QP आणि PB इक्वल होतो हे गिवन दिलेलं आहे तिने. P इज द मिड पॉइंट ऑफ QB. हा P जो आहे ना बेटा, हा P हा QB चा मिड पॉइंट आहे, या QB चा हा मिड पॉइंट आहे PB. P बरोबर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय म्हणलं मी, आपल्याला काय काढायचं बेटा मग या ठिकाणी काय काढायचंय, हा x1 झाला, हा x2 झाला, हा x2 आणि y2, हा x3 आणि y3, हा x4 आणि y4 आहे. ठीक आहे, आपल्याला x3 आणि y3 काढायचं आहे. मग x3 आपल्याला काढायचं आहे कारण हा काढायचा ना P पॉइंट. आपण म्हणलं Q आणि B च्या मधला P आहे आणि QB आणि PB इक्वल आहे. ठीक आहे, हे गिवन मध्ये दिलंय. आता या ठिकाणी x3 काढायचं आहे आपल्याला. x3 काढायचं म्हणल्यानंतर आपण काय केला, बाय मिड पॉइंट फॉर्म्युलानं आपण गेलो. x3 इज इक्वल टू x4 प्लस x2. बरोबर आहे, x3 काढण्यासाठी आपण x4 प्लस हा x4 प्लस x2 आपण घेतला कारण Q आणि B च्या मध्ये आहे हा x4 प्लस x2 अपॉन 2 केलं. मिड पॉइंट फॉर्म्युला कळला सर्वांना कसा काढायचा ते. आपल्याला x3 काढायचंय आणि x3 बेटा हे P चा पॉइंट आहे. P हा Q आणि B च्या मध्ये आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं, x3 काढायचं म्हणल्यानंतर x3 घेतलं आणि x3 कसं काढलं आपण, x4 प्लस x2 हे इकडचे घेतले, x4 प्लस x2 अपॉन 2, x4 प्लस x2 अपॉन 2. आणि y3 काढण्यासाठी काय केलं बेटा, हा y3 काढण्यासाठी y4 प्लस y2 अपॉन 2, y3 इज इक्वल टू y4 प्लस y अपॉन 2. ह्या दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी ठेवल्या. x4 x2 मायनस 4, x4 ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे, हे बघा x4 ची व्हॅल्यू या ठिकाणी -4 आहे, x2 ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे जी आपण काढलेली आहे आता, 0 आणि ही 2. बरोबर आहे, 0 आणि 2 व्हॅल्यू काढलेली होती. ही व्हॅल्यू आपण x2 ची ठेवली. त्याच्यानंतर y4 ची व्हॅल्यू आपण -8 ठेवली. y2 ची व्हॅल्यू या ठिकाणी हे बघा ही 2 आहे, ही y2 ची व्हॅल्यू 2 आहे ती पण ठेवली आणि आपण ह्याला सोडून घेतलं. x3 किती आलं बेटा, सोडून घेतल्यानंतर -2 आलं. y3 किती आलं या ठिकाणी -6 अपॉन 2, 2 इंटू हे -3 आलं. ठीक आहे, त्यामुळं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P -2 आणि -3. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P हा P किती आला, -2 आणि -3, -2 आणि -3 हे आपले कोऑर्डिनेट्स आले. कळलं का सर्वांना? आपण या ठिकाणी कोऑर्डिनेट कसे काढले बेटा, इझी आहे, याच्यामध्ये डिफिकल्टी मला वाटतं काही सुद्धा नाहीये. केवळ समजून घेणं आणि मिड पॉइंट फॉर्म्युला तर सर्वांना माहिती कसा या ठिकाणी वापरायचा. सेक्शन फॉर्म्युलाला थोडंसं जड जाईल तुम्हाला, पण तुम्ही 2-3 वेळेस बघितल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला हे कळून जाईल. ठीक आहे, अजून एकदा तुम्ही या ठिकाणी बघा हे एक्झाम्पल कशा पद्धतीने
पद्धतीनं सांगितलेलं आहे. हे एक्झाम्पल कशा पद्धतीनं आपण घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेट आपण या ट्रायसेक्शन मध्ये डिवाइड केलेला होता एक ए बी सेगमेंट आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्यू आणि पी चे कोऑर्डिनेट काढले. सुरुवातीपासून आपण x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4 अशा पद्धतीनं नावं दिलेली होती कोऑर्डिनेटला आणि मग आपण एक एक पॉइंट या ठिकाणी डिस्क्राइब करून व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे. कळलं का रे सर्वांना? लक्ष द्यायचं बेटा माझ्याकडं, फोकस खूप छान पाहिजे तुमचा, ठीक आहे, फोकस खूप छान पाहिजे. आता 10th क्वेश्चन झाल्यानंतर आता आपल्याला कुठला क्वेश्चन घ्यायचा आहे, हा त्याचं पुढचं पेज आहे, ठीक आहे, हे त्याचं पुढचं पेज आहे. आपल्याला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे 11th वा, ठीक आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपल्याला 11th वा क्वेश्चन घ्यायचा आहे. 11th वा क्वेश्चन काय म्हणतो रे बेटा? 11th वा क्वेश्चन काय म्हणतो बघा, इफ a इज इक्वल टू 14 आणि -10 आणि b किती आहे बेटा? b 6 आणि -2 आहे. a चे कोऑर्डिनेट आहे -14 आणि -10. ए बाबांनो लक्ष द्या बेटा, a चे कोऑर्डिनेट आहेत -14 आणि 10, b चे आहेत 6 आणि -2. a चे आहेत -14 आणि 10, b चे आहेत 6 आणि -2 इज गिवन, हे दिलेले आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स which divide segment AB into 4 equal parts. अरे हा AB जो सेगमेंट आहे, हा 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो आणि त्याच्यामध्ये AB आपल्याला दिलेला आहे. आता मग इथं मी सेगमेंट काढला A आणि B, हा A आणि B हा या ठिकाणी हे केलेला आहे. 4 इक्वल पार्ट्स म्हणजे कसे 1 2 3 आणि हे 4, हे 4 इक्वल पार्ट्स आहेत बेटा, ठीक आहे. AD आणि D आणि EF आणि हे बघा, हे AD, हे DE, हे EF आणि FB हे इक्वल आहे. मध्ये मी नावं दिले DEF असे कोऑर्डिनेट पॉइंट दिले आपण, हे बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी मी म्हणलं A चा पॉइंट आहे 14 आणि -10, -14 आणि -10 आणि या ठिकाणी मी त्याला x1 y1 म्हणलं. हे पॉइंट, हे कोऑर्डिनेट काढायचेत आपल्याला, त्यामुळे x1 याला काय म्हणलं x2 y2 म्हणलं, E च्या ह्याला x3 y3 म्हणलं, F च्या ह्याला x4 y4 म्हणलं आणि या ठिकाणी B चा पॉइंट दिलेला आहे 6 आणि -2, याला x5 y5 म्हणलं. इथपर्यंत लक्षात आलं का मला सांगा बरं? इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? हे कशा पद्धतीनं आपण काढलं बेटा? हे 100% कशा पद्धतीनं फिगर काढली लक्षात आलं? वरच्या क्वेश्चन आधारितच आपल्याला एक सेगमेंट दिलेला होता AB आणि मध्ये आपण DEF असं काही ठेवता, तुम्ही तुमच्या मनावर ठेवू शकता, ठीक आहे. मग या ठिकाणी पॉइंट DEF डिवाइड द सेगमेंट AB. ह्या AB या सेगमेंटला DEF, AB या सेगमेंटला DEF, AB या सेगमेंटला DEF हे डिवाइड करते बेटा. पॉइंट DEF डिवाइड द सेगमेंट AB इन 4 इक्वल पार्ट्स. AB हा जो आहे बेटा, AB हा सेगमेंट हा DEF ह्याच्यामध्ये डिवाइड होतो. DEF या पॉइंट मध्ये डिवाइड होतो. पॉइंट DEF डिवाइड द सेगमेंट AB इन 4 इक्वल पार्ट्स, ठीक आहे, इन 4 इक्वल पार्ट्स. पुढे काय येतं बेटा? लक्षात घ्या, DEF डिवाइड द सेगमेंट AB इन 4 इक्वल पार्ट्स. हे बघा, हे 4 इक्वल पार्ट्स झाले या ठिकाणी, DEF आहेत आणि AB हा पूर्ण सेगमेंट आहे. पुढे काय म्हणायचं या ठिकाणी? मग मी तुम्हाला 4 इक्वल पार्ट्स म्हणल्यानंतर आपण AD, DE आणि EF आणि BF याला एक नंबर इक्वल देतो. AD, DE, EF आणि FB याला आपण इक्वल एक नंबर दिला. त्याच्यानंतर AE इज इक्वल टू काय होतं बेटा? AE इज इक्वल टू AD प्लस DE. AD प्लस DE हा AE कसा बनतो? AD आणि DE नी बनतो. देअरफॉर इथं म्हणलं AE इज इक्वल टू AD प्लस DE, AE इज इक्वल टू EF. आता मला सांगा, AE इज इक्वल टू ह्याला आपण काय म्हणतो बेटा? AD ला आपण EF पण म्हणू शकतो का नाही? EF आणि DE ला आपण BF1 म्हणू शकतो, बरोबर आहे. त्यामुळं EF प्लस BF असं म्हणलं आपण या ठिकाणी, EF प्लस BF लक्षात आलं. आणि मग AE इज इक्वल टू BE पण होतं, AE इज इक्वल टू BE पण होतं, लक्षात आलं. हा AE इज इक्वल टू हा B हे पण होतं
बी सुद्धा होतं, ठीक आहे. त्यामुळे एई ह्याला EF आणि एईलाच आपण काय म्हणलं, EF आणि बीई, हा EF आणि बीई, कारण हे सगळे इक्वल दाखवलेत वरती, ह्याच्या जागी फक्त EF आणि BF लिहिलं आणि मग एई आणि बीई आपण इक्वल दाखवलं. थोडक्यामध्ये हा एई आणि बीई हा इक्वल दाखवला. इकडे 2चा गॅप आहे, इकडे 2चा गॅप आहे, ह्याला आपण सेकंड नंबर दिला. हा फर्स्ट नंबर, सेकंड नंबर. कळालं. आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे आहेत. आपण पुढे आता जाऊयात. पुढे आता आपण या ठिकाणी कोऑर्डिनेट काढायला आलोयात. आता या ठिकाणी तीच फिगर आहे, सेम फिगर या ठिकाणी लिहिलेली आहे. मग या ठिकाणी म्हणा पॉइंट ई बायसेक्ट ए बी, पॉइंट ई बायसेक्ट ए बी. हा जो ए बी आहे बेटा, हा ए बी हा पॉइंट ई मिड पॉइंट आहे. इकडून अर्ध बायसेक्ट करतो, इकडून अर्ध करतो. बायसेक्ट म्हणजे कसं बेटा, अशा पद्धतीनं अर्ध अर्ध करतो. हा पूर्ण असेल तर इथून असा अर्धा आणि इथून असा अर्धा, अशा पद्धतीनं त्याला अर्धा अर्धा ई करतो, ठीक आहे. हा पॉइंट ई बायसेक्ट ए बी, पॉइंट ई इज अ मिड पॉइंट ऑफ ए बी. थोडक्यात आपण काय म्हणलं इथं, हा ए बीचा पॉइंट ई हा मिड पॉइंट आहे. तेच या ठिकाणी सांगितलं. टू फाइंड कोऑर्डिनेट पॉइंट ई, टू फाइंड कोऑर्डिनेट पॉइंट ई, ईचे कोऑर्डिनेट आपण आधी काढूयात. टू फाइंड कोऑर्डिनेट पॉइंट ई काय म्हणायचंय, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणा. मिड पॉइंट फॉर्म्युलानुसार आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा हा ईचा x3 काढायचा आहे आपल्याला, तर आपण हा ईचा कोऑर्डिनेट काढायचा ना, त्यामुळे x3 म्हणा मिड पॉइंट फॉर्म्युलाने, कारण हा ई हा मिड पॉइंट आहे ए आणि बी चा. x3 काढताना x1 प्लस x5 घ्या. लक्षात आलं. x3 काढायचं आहे आपल्याला, कारण x3 आहे पॉइंट ई वर. x3 इज इक्वल टू x1 प्लस x5 अपॉन 2. x3 इज इक्वल टू x3. x1 कुठे आहे बेटा, x1 हे बघा, x1 किती आहे, -14 आहे, आणि x2 किती आहे, x5 किती आहे, x5 या ठिकाणी आहे 6. हा x5 आहे 6. हा या ठिकाणी x5 ला 6 ठेवला, -2 केलं. हा मायनस प्लस मायनस 14 आणि 6 -8 उरतात. हे 2 ला 2 x किती येतं, 2 न -8 ला -4 येतं, ठीक आहे. तसंच y ला, y चं काय काढायचं आपल्याला, y3 काढायचंय. y3 ला काय म्हणणार आपण, हे बघा, हा y3 ई चा पॉइंट असलेला y3, x3 काढला. y3 साठी आपण y1 प्लस y5, y1 प्लस y5. लक्षात आलं, y1 प्लस y5 मिड पॉइंट फॉर्म्युला घेतोय. मिड पॉइंट म्हणजे हा सेंटर आहे, मग इकडचे कडचे आपण कोऑर्डिनेट्स घेतोय, ठीक आहे. प्लस करतोय त्याला. y3 इज इक्वल टू y1 प्लस y5 अपॉन 2. y1 आहे -10, y5 आहे या ठिकाणी बघा किती येते, y5 आहे -2, हा -10 आणि हा -2 किती होणार आहे बेटा, हा -10 आणि -2 मायनस मायनस प्लस म्हणजे 10 आणि 2 12, चिन्ह मोठ्याचं -12. हा 2 ला 2, 2नी -12 ला भाग घातला 6 येतं, -6 येणार. y3 इज इक्वल टू -6. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई, पॉइंट ई चे कोऑर्डिनेट काय झाले बेटा, -4 आणि 6, -4 आणि 6 झाले, ठीक आहे. -4 आणि 6, -4 आणि 6 हे अशा पद्धतीने याचे कोऑर्डिनेट झाले, -4 आणि 6. पुढे काय रे, ई चे आले आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे हिअर एडी इज इक्वल टू डीई, एडी इज इक्वल टू डीई, आपल्याला हे पण माहिती आहे. त्यामुळे डी हा मिड पॉइंट आहे कणी. आता इथे बघा ना पोरांनो, हा एडी आणि डी हा ह्याच्यामुळे आपण ए बनतो, त्यामुळे हा एडी आणि डी इक्वल आहे, बरोबर आहे. हा पार्ट इक्वल आणि हा पार्ट इक्वल आहे, त्याच्यामुळे डी हा मिड पॉइंट या ठिकाणी म्हणला आपण. आणि मग डी ला मिड पॉइंट म्हणल्यानंतर x2 काढायचं आहे आपल्याला. x2 इज इक्वल टू काय करणार आपण, x1 आणि x3 करणार, x1 प्लस x3 अपॉन 2. आणि त्याच्यानंतर y1 काढायचं, y2 काढायचं आहे हा इथलाच. y2 इज इक्वल टू y1 प्लस y3 अपॉन 2. हे दोन्ही फॉर्म्युला आपण लिहिले x2 आणि y2 साठी. हे बघा, हा x2 डी काढायचा आहे, x2 आणि y2. त्याच्यानंतर x1 लिहिला या ठिकाणी -14 जो इथं दिलेला आहे. हे बघा, x1 लिहिला -14. x3 चा पॉइंट आत्ताच काढलाय आपण -4, जो इथं काढलेला आहे बघा x3, बरोबर आहे. x3 आत्ताच काढलेला आहे आपण, लक्षात आलं. x3 आत्ताच काढला आपण, x3 -4 -4 दिला. हा मायनस आणि मायनस 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 प्लस होतो. 14 आणि 4 -18, हे 2 ला 2. x2 किती येणार, 2 नी -18 ला भाग घातल्यानंतर 2 1 जा 2, 2 9 जा 8, -9 येणार. आणि y2 कसा येणार बेटा, हे बघा, हा y2 इज इक्वल टू y1 प्लस y3, y1 प्लस y3, y2 येणार अपॉन 2. हा किती येणार y1 -10, y3 किती येणार -6. हा मायनस 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 प्लस होणार, 10 आणि 6 16, -16 अपॉन 2 किती येणार, -8 येणार. y2 इज इक्वल टू -8, y2 इज इक्वल टू -8. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी -9 आणि 8.
x2 -9 आहे, y2 -8 आहे, त्यामुळे द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी हा किती आला -9 आणि 8 आला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी -9 आणि 8 हे पण आपण काढलं, -9 आणि 8 लक्षात आलं, हे पण आपण काढलं या ठिकाणी -9 आणि -8 आहे. आता पुढे आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काढायचंय या ठिकाणी x4 आणि y4. हा पण f हा पॉइंट जो आहे ना बेटा, हा मिड पॉइंट आहे E आणि B चा, E आणि B चा हा मिड पॉइंट आहे f हा. मग या ठिकाणी मी आता पुढे आलो. ठीक आहे, आता f काढायचा बेटा, किती म्हणजे मिड पॉइंट वर, मागच्या पेक्षा हे सोपं आहे का नाही, फक्त मिड पॉइंट बघायचा. मिड पॉइंट इथं बघितला की मग हे आणि इकडचं कोपऱ्यातलं घ्यायचं. हा मिड पॉइंट असेल तर हा आणि हा प्लस करायचा, बाय 2 करायचं, बाय मिड पॉइंट फॉर्म्युलाने. ठीक आहे, मग हे ऍप्लिकेशन आपण इंट्रोडक्शन मध्ये पण बघितलं होतं की मिड पॉइंट फॉर्म्युलाचं कसं असतं सर्व, ते आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन केले सरळ सरळ. आता हे झालं बेटा, ह्याच्यातले आपण डी सगळे पॉइंट काढले. आता एफ पॉइंट राहिलाय, चला मग एफ पॉइंट काढूयात आपण सगळ्यांनी. आता एफ पॉइंट या ठिकाणी मी काय म्हणला, हे बघा, हा एफ पॉइंट काढायचा बेटा, फक्त लक्षात आलं, हा एफ पॉइंट काढायचा आहे. x3 y3 किती आलं या ठिकाणी एकदा लिहूयात. x3 y3 आहे -4 आणि 6, -4 आणि 6, x3 -4 आणि 6. ठीक आहे, हा या ठिकाणी दिला मी. आता बघा या ठिकाणी काय म्हणलं, EF आणि FB तेवढाच होतो. आता F काढायचा ना आपल्याला, म्हणजे EF आणि FB हा तेवढाच होतो, म्हणून F इज अ सेंटर, मिड पॉइंट. आणि मग मिड पॉइंट फॉर्म्युलानं आपल्याला x4 आणि y4 काढायचा आहे. मिड पॉइंट फॉर्म्युलानं काय काढायचा आहे, हा इथला आणि इथला कोऑर्डिनेट काढायचा आहे. त्याच्यामुळे म्हणा x4 इज इक्वल टू, फॉर्म्युला काय होतो, x4 इज इक्वल टू, ह्याच्या मिड बाजूचं कोणतं आहे, x3 प्लस x5 करावं लागेल. बघा, x4 इज इक्वल टू x3 प्लस x5, बरोबर आहे, x3 प्लस x5. आणि y4 काढण्यासाठी बेटा, y4 काढण्यासाठी ह्याच्या बाजूचं म्हणजे मिड पॉइंटला जे कडला आहेत मिडच्या त्याचे प्लस करावे लागतील. y3 आणि y5 प्लस करावं लागेल. y3 प्लस y5 अपॉन 2 हा फॉर्म्युलाचाच भाग आहे. x3 या ठिकाणी -4 आहे, हा x3 -4 आहे जो आपण काढलाय. x5 6 आहे, y3 या ठिकाणी -6 आहे. y3 कुठे आहे, हे बघा, y3 6 आहे फक्त, y3 -6 आहे, सॉरी -6 आहे. आणि y4 आहे -2, y4 आहे -2. y4 कुठे आहे, हे बघा, हा y4 जो आहे, नाही y5 आहे -2. ठीक आहे, y4 -2 ठेवला. या ठिकाणी किती आला मग, हे 6 आणि 4 2 आला बेटा, हा 2 आणि 2, बरोबर आहे. 6 मधून 4 गेले 2 येतात, चिन्ह मोठ्याचं +2, हे 2 आणि 2 2 1 होतं, म्हणजे x4 1 आला. आणि y4 किती आला बेटा, हा -6 आणि हा -2, -8 होणार, -8 आणि मग हे 2 1 जा 2 -4 आन्सर येणार. ठीक आहे, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस म्हणजे प्लस होणार, 6 आणि 2 हे कसं येणार, -6 आणि -2 येणार, मायनस मायनस प्लस, 6 -6 आणि -2 -8 होणार, 2 न डिवाइड करा, -4 आन्सर येणार. त्याच्यामुळे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट F हे किती येणार बेटा, 1 आणि -4. हा 1 आणि -4 हे या ठिकाणी आपले कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट F येणार. ठीक आहे, कळलं का सर्वांना. -1 आणि -4, 1 आणि -4 हे कोऑर्डिनेट आपण काढले. मिड पॉइंट कोणते आहेत, हा मी मिड पॉइंट असेल तर इकडचा तेवढा आणि इकडचा तेवढा घ्यायचा, प्लस करायचं आणि डिवायडेड बाय 2 करायचं. ठीक आहे, x चा कोऑर्डिनेट y चा कोऑर्डिनेट, x चा आणि x चा घ्यायचा, आणि y चा काढायचा असेल तर y चा आणि y चा. ठीक आहे, हे बघा, x आणि x आणि y आणि y. ठीक आहे, कळलं का सर्वांना. खूप इझी होतं बेटा, थोडंसं फोकस दे. बऱ्याच मुलांना काय वाटतं की सर खूप लेंदी चाललंय का आपलं, लेंदी नाहीये. तुम्हाला ऑफलाईन, तुम्ही माहितीये का, तुम्ही एक लक्षात घ्या बेटा, ऑफलाईन कोचिंग मध्ये तुम्ही ज्या वेळेस जाता ना त्यावेळेस 1 तास पिरियड असतो तुमचा. ठीक आहे, 1 तासाच्या पैकी तुमचं लक्ष किती असतं रे राजांनो, तुमचं लक्ष किती असतं मला सांगा, तुम्ही कॉन्सन्ट्रेट किती करतात. मला माहिती नाही बाहेरचे टीचर कसे शिकवतात, मी बाहेरच्या टीचरकडे मी कॉन्सन्ट्रेट ही करत नाही, पण मला जे माहिती आहे की ह्या मेथडनं जर आपण शिकलो, ह्या मेथडनं जर आपण गेलो तर 101% जगामध्ये आपल्याला कोणी स्टॉप करू शकणार नाही बेटा. ठीक आहे, त्यामुळे घाबरू नका, मी सोबत तुमच्या आहेच. लक्षात आलं. आता प्रश्न अजून एकदा हा बघायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, हा प्रश्न पूर्ण बघा या ठिकाणी, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं होतं. ठीक आहे, काय काढायचं होतं तुम्ही हे प्रश्न पूर्ण बघू शकता. हा प्रश्न आपण इथून लिहिलेला आहे, प्रश्न इथून लिहिलेला आहे बेटा. 11वा प्रश्न होता, 11वा प्रश्न होता हा, इथून लिहिलेला आहे. हा बघा पहिलं पेज आहे त्याचं, त्याच्यानंतर हे दुसरं पेज आहे जे सर्वात महत्त्वाचं आपण म्हणतो या ठिकाणी. याच्यामध्ये काय कुठून पहिल्यांदा काढायचं हे दिलेलं आहे. हा एवढा मुद्दा झाला या ठिकाणी.
हा मुद्दा झाला बेटा, सर्वांना कळला? हा सेकंड पेज झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी थर्ड पेज आहे. हे थर्ड पेज बघा सर्वांनी. ओके, आपण काढलं सर्वांनी व्यवस्थित आन्सर. सर्वांनी हातामध्ये पेन ठेवायचा बेटा, सर्वांनी पेन ठेवायचा. ओके, गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला 12th क्वेश्चन बघायचा आहे. ठीक आहे, 12th क्वेश्चन पण खूप छान आहे. त्याच्यामध्ये पण मी फिगर काढली आहे आणि अवघड असं काही नाहीये पहा. ठीक आहे, अवघड असं काही नाहीये. काय म्हणलंय क्वेश्चन? इफ ए इज इक्वल टू 20 आणि 10, तेच आहे. 20 आणि 10 आहेत ए चे कोऑर्डिनेट. बी चे कोऑर्डिनेट किती आहेत? 0 आणि 20 आहे. ठीक आहे, आर गिवन त्यांनी दिलंय. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. आपल्याला फाइंड द कोऑर्डिनेट काढायचे आहेत विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 5 पार्ट्स. इतक्या वेळ 4 पार्ट होते बेटा, इतक्या वेळ 4 पार्ट होते. आता 5 पार्ट झालेत, तर ते 5 पार्टचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे. ठीक आहे, आपण काढूयात. लक्षात घ्या, ए आणि बी हा सेगमेंट आहे. ए चा पॉइंट आहे 20 आणि 10 इथं दिला मी, त्याला x1 y1 म्हणलं. बी चा पॉइंट आहे 0 20, बी चा आहे 0 20, याला x2 y2 म्हणलं. ह्याला काय म्हणलं बेटा? ह्याला अजून x2 y2 म्हणलं नाही. ठीक आहे, ह्याला थांबा, कारण इथून जायचं x2 y2 करत आपल्याला. याला अजून काहीच म्हणलं नाही मी. आता या ठिकाणी ह्याला x1 y1 म्हणलं ए ला. पुन्हा मध्ये 5 पार्ट्स केले मी, 1 2 3 4 5. ठीक आहे, हे पार्ट्स केले. पॉइंट पार्ट्स नाही आहेत बरं का, पार्ट्स 5 आहेत. पार्ट्स ह्या ए आणि बी मध्ये 5 पार्ट्स आहेत. हे 1 2 3 4 5, नाहीतर पॉइंट्स 5 देताल. ठीक आहे, हे 5 पार्ट्स मधले पार्ट्स केले असे. मग या ठिकाणी पार्ट्स मध्ये इथं नाव दिलं डी ई एफ आणि जी. ठीक आहे, नाव दिले. मग आपल्याला कोऑर्डिनेट डी ई एफ जी काढायचा आहे. याला मी काय म्हणले? याला x1 y1, डी च्या ह्याला x2 y2, ई च्या ह्याला x3 y3, एफ च्या ह्याला x4 y4, जी च्या ह्याला x5 y5 आणि बी च्या ह्याला या ठिकाणी x6 आणि y6 या ठिकाणी म्हणलं मी. ठीक आहे, x6 आणि y6. मग या ठिकाणी मी सेम सांगितलं बेटा, डीई एफ जी डिवाइड सेगमेंट ए बी इन 5 इक्वल पार्ट्स. डीई एफ जी हा पॉइंट ए बी ए डी डीई ई एफ एफ जी आणि जी बी ह्या 5 इक्वल पार्ट्सला डिवाइड करतो. बरोबर आहे. डीई एफ जी डिवाइड सेगमेंट ए बी इन 5 इक्वल पार्ट्स. AD इज इक्वल टू डीई, हा AD इज इक्वल टू डीई होतो, डी इज इक्वल टू EF होतो, EFG इज इक्वल टू GB होतो, AD इज इक्वल टू डीई, डी इज इक्वल टू FG, FG इज इक्वल टू EF इज इक्वल टू FG, FG इज इक्वल टू GB. हे सगळे इक्वल पार्ट्स इक्वल आहेत, त्याला 1 नंबर दिला. आपल्याला काय काढायचं आहे? टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट D. टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ D वी हॅव टू फाइंड AD आणि BD चा रेशो काढावा लागेल. आपल्याला D चे कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर AD आणि D याचा रेशो आपल्याला काढावा लागेल. AD आणि D. मग या ठिकाणी मी पुढे गेलो बघा बेटा, सर्वांनी बघा मी काय म्हणले या ठिकाणी. AD अपॉन BD, हे बघा इथं फिगर काढली आहे मी. ठीक आहे, थोडंसं असं ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये इथं फिगर काढले. मी ह्याच्यावर फिगर काढणार नव्हतो, पण म्हणलं पोरांना आमच्या पाठीमागं बघावं लागेल, त्यामुळे इथंच बघा. हा AD अपॉन DE, हा AD अपॉन BD, लक्षात घ्या बेटा. हा AD अपॉन हा टोटल AD अपॉन BD काय होतो? AD अपॉन BD. AD ला AD ठेवलं. BD कशापासून म्हणतो बेटा? DE, EF, FG आणि BG. बघा बेटा, हा BD कशापासून म्हणतो? हा टोटल BD, हा DE, EF, FG आणि GB ह्याच्यापासून म्हणतो. तेच इथं मी दिलंय BD च्या जागी. AD ला AD दिलं. हा DE, EF, FG ह्याला BG ला काय म्हणतात? जे आपण 10व्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं होतं. या सगळ्यांना मी ADच म्हणलं, कारण पाठीमागं मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला? पाठीमागच्या ह्याच्यात हे सगळे म्हणजे इक्वल आहेत, त्याला AD म्हणू शकतो आपण. त्यामुळे ह्याला AD, सगळ्यांना AD म्हणलं आपण. हा AD झाला. हा 1 2 3 4 झाले, 4 AD. हा AD कट 1/4 उरला. त्याच्यामुळे या ठिकाणी AD आणि BD चा रेशो किती झाला बेटा? 1/4 झाला. ठीक आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? M आणि N. आता या ठिकाणी त्यालाच आपण M आणि N म्हणलं. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणलं? M आणि N, 1:4. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा
पहिल्यांदा फर्स्ट वी विल फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी. आपल्याला डी चे कोऑर्डिनेट पहिल्यांदा फाइंड करायचे. ठीक आहे, डी चे कोऑर्डिनेट. आपण डी ला मिड पॉइंट म्हणतो का? म्हणतो. कशाचा? ए आणि ई चा. पण ई चे कोऑर्डिनेट दिले नाहीत ना आपल्याला मिड पॉइंट का, म्हणजे मिड पॉइंट काढण्यासाठी ह्याचे पॉइंट दिले असते तर आपण मिड पॉइंट फॉर्म्युलानं हा डी चे कोऑर्डिनेट्स काढले असते. पण आपल्याला ह्याचे कोऑर्डिनेट दिलेच नाहीयेत आणि ह्याच्यामध्ये मिड वाला कोणताच येत नाही, कारण एकूण पॉइंटच आहेत 6. बरोबर आहे. 5 पॉइंट असले असते तर हा 5 असला असता तर हा मधला मिड आला असता, पण 6 मध्ये मिड कोणीच येत नाही. पण आधी म्हणून या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरला डी साठी. मग डी काढून घेतला मी. डी काढून घेतल्यानंतर सेक्शन फॉर्म्युला कसा वापरला मी लक्षात घ्या. बाय सेक्शन फॉर्म्युला mx2 प्लस nx1. या ठिकाणी मला डी मध्ये काय काढायचं बेटा? x2 काढायचंय. बरोबर आहे. हा डी मधला मला x2 पॉइंट काढायचा आहे, x2 काढायचा आहे. x2 इज इक्वल टू mx2 प्लस nx1. बरोबर आहे. mx2 बघा, x2 इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन 2 अपॉन m प्लस n केलं आणि या ठिकाणी mx2 आणि mx6 करा. mx6 प्लस nx1 केला. ठीक आहे. mx6 हा शेवटचा धरावा लागेल. mx6 ना, mx6 प्लस mx6 प्लस nx1. ओके, nx1 m प्लस n. या ठिकाणी x2 mx6 प्लस nx1 ठेवलं, m प्लस n ठेवलं. x6 ची m ची व्हॅल्यू किती आहे? m ची व्हॅल्यू आहे बघा, m ची व्हॅल्यू 1 आहे, ती 1 इथं ठेवली. x6 ची व्हॅल्यू किती आहे? x6 ची हे बघा, x6 ची व्हॅल्यू आहे 0, ती 0 इथं ठेवली. प्लसला प्लस केलं. n ची व्हॅल्यू 4 आहे. हे बघा, हे m आणि n, m ची 1, n ची 4, n ची 4 ठेवली आणि या ठिकाणी x1 ची 20 ठेवली. हे बघा, हे x1 ची 20 आहे, 20 ठेवली. 1 प्लस 4 केलं, m प्लस 1 आणि ह्याचा आन्सर इथं दिलेला आहे मी डायरेक्ट. बरोबर आहे. ह्याचा आन्सर इथं दिलेला आहे, इथून इथं आलेलो आहे ह्या स्टेपला. ठीक आहे. मग ह्याची किती आली बेटा? हा 0 × 1 0 होतो. 0 प्लस हे 4 दोन्ही 8, 80 होतं हे 80. बरोबर आहे. 0 प्लस 80, 80 अपॉन 5. हा 1 4 प्लस 5 5 येतो. 80 अपॉन 5. x2 किती आला? 16 आला. त्याच्यामुळे x2 हा 16 आला. आता y साठी काढा. y2 साठी काढा बेटा. y2 इज इक्वल टू my2 प्लस my6 प्लस ny1. बरोबर आहे. my6 प्लस ह्या कोपऱ्यातला घ्यायचा, my6 प्लस ny1. बरोबर आहे. my6 प्लस ny1 अपॉन m प्लस n. सेक्शन फॉर्म्युला मध्ये करताना हा इथला पॉइंट आणि इथला शेवटचे ऍड करायचे. my6 प्लस ny1 m प्लस n. आता या ठिकाणी हा m किती आहे? 1 आहे. हा y6 किती आहे? वरती जे व्हॅल्यू दिलेल्या आहेत ह्या m च्या आणि ह्या इथल्याच व्हॅल्यू पुट केल्या आपण आणि ह्याच्यामध्ये 21 20 येतं. 10 × 4 40 येतं. 20 आणि 40 या ठिकाणी किती येणार? 20 प्लस 40 60 येणार. 60 अपॉन 5 60 अपॉन 5 येणार या ठिकाणी 12. y2 इज इक्वल टू 12 येणार. ठीक आहे. y2 इज इक्वल टू 12. हिची स्टेप इथं लिहिली, पुढे ह्याची स्टेप इकडे लिहिली. ठीक आहे. त्यामुळे इथपर्यंत आलो आपण. x2 आणि y2 इथपर्यंत काढला आपण. x2 आणि y2 16 आणि 12. ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो, ह्याचे कोऑर्डिनेट काढले. आता पुढे काय करायचंय बघा. पुढे काय करायचं, इथं सेक्शन फॉर्म्युला कसा यूज करायचा कळला सर्वांना? गुड. आता या ठिकाणी द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी हे 16 आणि 12 आले. बरोबर आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी 16 आणि 12 आले. F इज द मिड पॉइंट ऑफ DB. F इज द मिड पॉइंट ऑफ DB. आता F हा जो पॉइंट आहे मिड पॉइंट, हे इकडं 2 आहेत आणि इकडं 2 आहेत. हा GB एक आहे आणि E आणि D एक आहे. ह्याचे पण कोऑर्डिनेट आहेत आणि हा B चे पण कोऑर्डिनेट. त्याच्यामुळे आता F चा कोऑर्डिनेट F निघतो बघा. F इज अ मिड पॉइंट ऑफ हा D आणि G, म्हणजे B आणि D मधला F हा मिड पॉइंट आहे. बघा ना, F मिड पॉइंट कसं काय आहे? इकडे 2 सोडले, तिकडे 2 सोडलेत. हा मधला जो आहे बेटा F हा मिड पॉइंट आहे, म्हणून F इज द मिड पॉइंट. x4 काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी. F चा x4 काढा. x4 इज इक्वल टू x2 प्लस x5 अपॉन 2 आणि y4 इज इक्वल टू y2 प्लस y5 अपॉन 2. बघा, x4 इज इक्वल टू x2 प्लस x6 अपॉन 2 आणि y4 इज इक्वल टू हे b चा पॉइंट घ्यायचा ना, इथं x6 आहे. x6 आणि y6 हे इथले पॉइंट घ्या. x2 इज इक्वल टू हे बघा, हा x2 इज इक्वल टू x2 इज x4 काढायचा ना. x4 इज इक्वल टू x2 प्लस x6 आणि y4 इज इक्वल टू y2 प्लस
y6, ठीक आहे. हे बघा x2 प्लस x6 अपॉन 2 y4 y2 प्लस y6 अपॉन 2 हा सरळ सरळ फॉर्म्युला ठेवला, व्हॅल्यू ठेवला x2 आणि x6 च्या 16 आणि 0. x4 किती आला बेटा, ह्या दोन्ही भाग घातला 16 ला 8 आला, आणि हे y2 y6 12 आणि 20 किती झाले, 20 आणि 32 झाले, 32 अपॉन 2 16, y4 16 आले. त्यामुळे f चे कोऑर्डिनेट आले 8 आणि 16, x4 8 आणि y4 16, बरोबर आहे. हे किती आला बेटा, 8 आणि 16, 8 आणि 16 आला, ठीक आहे. इथपर्यंत ह्याचे कोऑर्डिनेट आले. आता याच्यानंतर ई चा बघा, ह्या दोघांमध्ये हे डी चा पण कोऑर्डिनेट दिलाय, एफ चा पण कोऑर्डिनेट दिलाय. आपल्याला ई चा कोऑर्डिनेट काढायचा आहे, ठीक आहे. ई चा कोऑर्डिनेट काढायचा आहे. ई ला आपण म्हणलं मिड पॉइंट आहे, ई इज द मिड पॉइंट ऑफ डी एफ. डी एफ चा ई हा मिड पॉइंट आहे. मग या ठिकाणी मी काय म्हणलं, x3 काढायचा आहे आपल्याला. x3 इज इक्वल टू हा x2 प्लस x4, x2 प्लस x4 अपॉन 2 मिड पॉइंट फॉर्म्युला. y3 काढायचा आहे आपल्याला, y2 प्लस y4, y2 प्लस y4 अपॉन 2. हे फॉर्म्युला मिड पॉइंट काढताना कधी इथला मिड पॉइंट काढायचा ना x3 चा, तर हे x2 आणि x4 ऍड करायचं. y3 चा काढायचा आहे ना, y2 आणि y4 चा ऍड करायचं. कधी पण लक्षात घ्या. आणि सर्वांना हे झाल्यानंतर आपण ह्याचं कसं करतो, सेक्शन करायचं असेल तर AD आणि DB चा रेशो घेतला होता, म्हणून आपण A चा कोऑर्डिनेट घ्यायचा. या ठिकाणी आपल्याला D चा, आपल्याला सपोज E चा कोऑर्डिनेट काढायचा तर x3 करायचं, किंवा आपण कशाचा काढला होता मिड सेक्शन मध्ये, ह्या कोपऱ्यातले दोन घ्यायचे, ठीक आहे. मिड पॉइंट मध्ये mx61 m66 mx6 प्लस nx1 अशा इथं घ्यायचे आपल्याला, ठीक आहे. हा इथला x1 y1, ठीक आहे. हे अशा पद्धतीनं त्या ह्याला घ्यायचे सेक्शनला, आणि इथं मिड पॉइंटला हे व्हॅल्यू ठेवल्या, x3 y3 आलं. त्यामुळे द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ई 12 आणि 4 आला बेटा, 12 आणि 4. त्याच्यानंतर G इज द मिड पॉइंट ऑफ FB. हा G कुठे, हे बघा G हा मिड पॉइंट आहे ह्या FB चा. त्याच्यामुळे या ठिकाणी मी काय म्हणलं, x5 काढण्यासाठी x4 प्लस x6 म्हणलं, x4 प्लस x6 अपॉन 2, आणि y5 काढण्यासाठी y4 प्लस y6 अपॉन 2. व्हॅल्यू ठेवल्या, x5 आल्या 4 आला, y5 आला 18 आला, 16 आणि 20 या ठिकाणी किती होतो, 36 होतो. 36/2 36/2 36/2 18 येतं. त्यामुळे G चा कोऑर्डिनेट किती आला बेटा, द कोऑर्डिनेट ऑफ G इज इक्वल टू हा 4 आणि 18. कोऑर्डिनेट ऑफ G किती आला, 4 आणि 18, ठीक आहे. इथपर्यंत आलं का लक्षात. आता ह्याच्यानंतर अजून कोणता राहिलाय आपला, इथपर्यंत आपण मिड पॉइंट ना आलो. पहिल्यांदा एक सेक्शनल केला, सेक्शन फॉर्म्युला यूज केला, त्याच्यानंतर मिड पॉइंट यूज केला. आता आपला जवळपास याच्यामध्ये सगळेच पॉइंट आपले येऊन गेले बघा, ठीक आहे. इथपर्यंत आपले सगळेच पॉइंट येऊन गेले, लक्षात आलं. फक्त हा जो मुद्दा आहे बेटा, हा बघा, हा सेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी पहिल्यांदा डी x2 साठी, हा x2 साठी डी हा मिड पॉइंट आहे कशाचा, AE चा. पण AD इज इक्वल टू DB मध्ये जर कन्सिडर केला तर DE, EF आणि FG आणि EB ह्याच्यामध्ये AD आणि DB चा रेशो येईल 1:4. त्यामुळे त्याला M आणि N म्हणलं 1:4 ला. आणि सेक्शन फॉर्म्युला यूज करताना हा MX1, MX6 आणि NX1 यूज केला. हा बघा x2 इज इक्वल टू MX6, हा इकडचा MX6 प्लस NX1, बरोबर आहे. MX6 प्लस NX1 अपॉन M प्लस N हा यूज केला. y2 साठी काय केला, हे x2 साठी D चं काढताना आपण सेक्शन फॉर्म्युला यूज केला. x2 चा बघितला, y2 साठी काय यूज केला, M6y, बरोबर आहे. My6 प्लस NY1 हा आणि हा घेतला, हा आणि हा घेतला. My6 प्लस NY1 M प्लस N हे यूज करता आलं पाहिजे. हे 2-3 वेळेस बघा मी कसं सांगितलंय ते, आणि मग तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्या सर्व गोष्टी काढता येतील, ठीक आहे. पहिल्यापासून बघा हा प्रॉब्लेम, पहिल्यापासून सर्वांनी बघा. हा इथं काय सांगितलेलं आहे मी, हा 12वा प्रॉब्लेम होता बेटा. पार्ट्स फक्त सेगमेंट आहेत. हा एक AB सेगमेंट आहे हा पूर्ण. किती पार्ट्स मध्ये, पॉइंट मध्ये नाही, असे पार्ट्स करायचे बेटा. हे बघा, हे 1 पार्ट, हा 2 पार्ट, हा 3 पार्ट, हा 4 पार्ट, हा 5 पार्ट. म्हणजे हा 1 2 3 4 5 हे 5 पार्ट मध्ये. मग पॉइंट मध्ये द्यायचे, हा D, E, F आणि G ह्या 4 पॉइंट मुळे हे 5 पार्ट झालेले आहेत. 5 पार्ट असले की 4 पॉइंट असतात, 4 पार्ट असले की 3 पॉइंट असतात. हे ट्रिक लक्षात ठेवा. पॉइंट म्हणजे D, E, F, G असे मधले तुम्ही काही नाव देऊ शकता त्याला. 5 पार्ट असतील तर 4 पॉइंट, 4 पार्ट असतील तर 3 पॉइंट. हे ट्रिक लक्षात ठेवा, ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना. ओके, ह्या पहिला भाग. हा दुसरा त्याचा दुसरं पेज आहे त्याचा.
हे दुसरं पेज आहे, असं इकडून जावा. हे डायग्राम मी काढायची गरज नाही, तुम्हाला एकदाच काढली तरी तुम्ही चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा दुसरा झाल्यानंतर हा दुसरा झाला, सर्वांनी लिहून घेतला व्यवस्थित, बघितला सर्वांनी. हा दुसरा झाला बेटा की त्याच्यानंतर हा तिसरा आहे, हा त्याच्यानंतर तिसरा आहे, आणि हा तिसरा झाल्यानंतर हा तिसऱ्यामध्ये आपण जवळपास सगळंच काढलेलं वाटतंय. ठीक आहे. ह्या तिसऱ्यामध्ये आपण जवळपास सगळंच काढलेलं आहे. ओके, लक्षात आलं सर्वांना? तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष घ्या. सर्वांनी अतिशय छान कॉन्सन्ट्रेट देऊन बघायचंय. आपला 5.2 प्रॅक्टिस सेट झालेला आहे. 5.1 बघितला, इंट्रोडक्शन बघितलं, 5.2 प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण व्यवस्थित बघितला. याच्यानंतर 5.3 आणि प्रॉब्लेम सेट आपण बघणार आहोत. याच्यामध्ये 3च आहेत प्रॅक्टिस सेट. अतिशय जॉमेट्री मधला सर्वात सोपा चॅप्टर जरी म्हणला तरी चालेल. तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेक्शन फॉर्म्युला मध्ये काय फरक आहे हे फक्त ह्याच्यामध्ये कळलं पाहिजे. 100% मग आपल्याला ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टी जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, छान अभ्यास करा. स्टॉप होऊ नका. फक्त बघा, आयुष्यामध्ये स्टॉप होऊन जमत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट वाटलं, कधी कधी काय होतं माहिती का, मी खूप शिकवतो किंवा तुम्ही खूप बघता, खूप तुमचे आईवडील प्रेशर देतात म्हणून बघता, सरांनी एक एक मुद्दा समजून सांगितलाय म्हणून बघता, पण कधी कधी तो ओव्हरलोड होतो, तुम्हाला एखादी गोष्ट समजत नाही. कधीही लक्षात घ्या, अभ्यास करताना जर तुम्हाला वाटलं की सर मला ओव्हरलोड व्हायला आहे, मला समजत नाहीये, तर थोडंसं थांबा, थोडं बाजूला ठेवा, आणि बाजूला ठेवून कुठंतरी काहीतरी तुम्हाला ज्या गोष्टी कराव्या अशा वाटतात त्या गोष्टी करा, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अभ्यासाला या ठिकाणी बसा. पण अभ्यास करत असताना मला सकाळी पहाटेच अभ्यासाला बसायचं हा हट्ट धरू नका. तुम्हाला ज्यावेळी तुमचं माइंड फ्रेश वाटतं, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की साधारणतः 1.5 तास मला रोजचा देत चला. शांतपणे कानामध्ये हेडफोन घाला, ॲपमध्ये या, कुठपर्यंत बघितले बघा, आज हे बघितलंय, आज हे बघायचंय, हातामध्ये वही पेन, प्रॅक्टिस ठेवा, लिहून घ्या, मुद्दे व्यवस्थित लिहा, प्रॅक्टिस करा, इमॅजिनेशन करा, ऑब्झर्वेशन करा, रिव्हिजनच्या बॅचला नंबर ऑफ टाइम्स पहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे केलात की मग ऑटोमॅटिकली तुमची प्रगती होणार आहे, तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, भविष्यामध्ये तुम्हाला खूप छान गोष्टी काही करायला मिळणार आहेत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी मी ज्या सांगतोय त्या एकूण एक शब्द लक्षात घेत चला. ठीक आहे. चला तर आपण आता थांबूयात, आपण पुढचा प्रॅक्टिस सेट याच्यानंतर घेऊयात. थँक्यू सो मच.